मित्रांनो, गट क्रमांक 38 मध्ये एक चांगली प्रेक्षणीय गाडी पळताना बघायला भेटली. महाराज आणि अ, बलमा बलमा. बलमा आपला पुणे मधला खडकवासला येथील गावचा सहज पळाल्यासारखा झाला. त्याला दादाशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. नयन प्रशांत देडगे. दादा कुठून आलात आपण? पुणे खडकवासला. दादा काय सांगाल, आज एक प्रेक्षणीय गाडी पळाली आणि अक्षरशः डोळ्यांचं पार न फिटणारी गाडी होती. गाडीला गती वगैरे खूप म्हणजे काय छान होती. तर बघू सेमीला कसं काय होतंय. दादा याच्या अगोदर ही गाडी पळाली होती का? नाही नाही, पहिल्यांदाच पळवली. पहिल्यांदाच. काय सांगाल, कारण का बघायला गेलं तर बकासूरच्या तालमीतला नंदी आपला महाराज हो. आणि आपला बलमा एक चांगला गाडीला स्पीड लागला. काय वाटतं गती भरपूर होती गाडीला. दादा? नियोजन वगैरे कसं काय झालं? अचानक नियोजन झालं, कारण एकाच ग्रुप मधली बैल आहे त्यामुळे काय. बलमा बद्दल सांगा ना, कसं काय पळतं आणि कोणत्या खांदी दोन्ही खान पब्लिक पळतो बैल. वा. हो. याच्या अगोदर कधी मुंबईला पळवलं होतं नाही की नाही, team केलेलं? पहिल्यांदाच मुंबईला पळतोय. दादा आजचं मैदानाबद्दल काय सांगाल, कारण का मैदान खूप छान आहे. फाटी म्हणजे खूप म्हणजे काय बोलण्यासारखं नाहीच, एवढी छान फाटी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि दादा बघायला गेलं तर आज नंदी एकदम चांगला पळतोय. बैलाकडे बघता वाटतं की बऱ्याचशा मैदानामध्ये तो गट सेमी काय काय त्याची करामत आहे किंवा काय काय घाटावरती याची करतूत आहे, सांगा ना. तिन्ही पेरक कडेने पुशेगावला राहिलं, हम्म. तेवढंच आमच्यासाठी भरपूर आहे. वा. कडेला जेव्हा चिठ्ठी लागते ना किंवा आपली सेमी लागते तेव्हा खूप म्हणजे अशी प्रत्येक बैलगाडा मालक नाराज होता, पण तुमचं कसं त्यावेळेस असतं? नाही नाही, आम्ही गाडी कंटिन्यू हाणतोच, आम्ही चिठ्ठी नाही सोडत. हा. किती पण काय होते कडेला? हो हो, कडेने असली तरी आम्ही गाडी हाणतो. बैलावरती किती विश्वास आहे तुम्हाला? भरपूर. दोन्ही खान पब्लिक आहे त्यामुळे काही विषयच नाही, आणि तो लहानाचा मोठा होतो तोपर्यंत त्याला डोळ्याने बघितलेला आहे, त्यामुळे काय विषयच नाही त्याचा. दादा आज महाराज मध्ये पळाला, काय सांगाल, कारण का बकासूरच्या तालमीतल्या नंदीमध्ये पळताना पण म्हणजे प्रत्येकाचं मन भरून येतं. आज तुमचं कसं काय? आपलं काय ग्रुप एकच आहे त्यामुळे काय विषयच नाही. त्या अचानक झालं, त्याचा पायरा कॅन्सल झाला, फोन आला, म्हणलं जाऊ या, आलोच. दादा महाराजला बरीच जणांना पैरायला नकार देत. आता वैभव दादांशी बोललो, त्यांनी सांगितलं एका शब्दावरती दादांनी हा म्हणले. काय सांगाल, कारण का या बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठं ना कुठेतरी शब्दाला किंमत आहे. नाही नाही, किंमत असली तरच पैरे होते, कारण माणूस की राहते. आज बोलणार उद्या नाही म्हणणार, मग त्याला किंमत नाही राहत, आणि माणसं बी लांब जातात त्याने. तोंड गोड असेल तर मग सगळं गोड आहे. बरोबर. दादा काय सांगाल, आज बघायला गेलं तर आपला नंदी खूप चांगला पळतोय. काय अपेक्षा ठेवली त्याच्याकडनं? अपेक्षा काय, त्यांनी आमच्यासाठी तेवढंच केलंय, खूप झालंय, त्यामुळे काय विषयच नाही. कोणामध्ये पळण्याची इच्छा आहे का तुमची? मथुर फक्त. फक्त मथुरमध्ये. काय सांगाल, मथुरचा आता गटपास झाले आणि मथुर पण बघायला गेलं तर मुंबई बिनजोड गाजवतो आणि हो. 3 फेऱ्याला पण चांगला पळतो. चांगलं काय बोल. सांगाल? त्याला बोलल तेवढे शब्द कमी आहेत, त्यामुळे त्याला काय बोलण्यात हेच नाहीये. दादा मथुरवरती तुमचा किती जीव आहे किंवा का म्हणून तुम्हाला आवडतंय? बैल पाळाव तर त्याच्यासारखाच हम्म. छान आहे तो बैल, त्यामुळे काही विषयच नाही त्याचा. ओके. दादा बघायला गेलं तर 3 फेऱ्याला पण त्याचं वर्चस्व आहे. काय हो. सांगाल, कारण का तुमच्या इकडं म्हणजे वरती आल्याच्या नंतर पण तेवढीच त्याच्या मागे क्रेज असतं, जसं हो. आपला देव बकासूर झाला, मथुर झाला, हो. कुठून कुठेतरी एकाच जोत्यात पळणारी नंदी आहेत. काय सांगाल? ती गाडी एकदा पळावी, पण दोघांचे खांदे एकच आहे, त्यामुळं ती गाडी नाही पळू शकत. पण दोघं बी व्यवस्थित एकदम म्हणजे छानच आहेत, काय प्रॉब्लेम नाही त्यांचं. पण दादा येणाऱ्या काळामध्ये मथुर आणि बकासूर पण एकत्र येणार आहे. तशी तुमची इच्छा आहे की आपला बलमा आणि मथुर पण पळावा, म्हणजे ही गाडी पळाल्याच्या नंतर कसा गाडीला स्पीड लागेल? त्या गाडीला बी भरपूर बघण्यासारखा स्पीड लागेल. आणि तो तुमच्यासाठी क्षण कसा असेल, काय आनंद असेल त्या दिवसाचा? नाही, त्या दिवसाचं म्हणजे तिथं थांबणंच, त्याच्यापाशीच असणं आणि डोळे भरून बघणं, बस एवढंच. मथुरला? हो, मथुर. वा, एवढं जीव. हा. दादा काय सांगाल, तुमच्या सभोवतालची जी पोरं असतात किंवा बलमाच्या मागची जी कार्य करणारी पोरं असतात ना, त्यांचा पण एक मोलाचा वाटा असतो हो. या बैलगाड्या क्षेत्रामध्ये. त्यांचं कशा प्रकारे धन्यवाद करता, कारण का आज खरोखर आपल्या नंदीची पण चर्चा होईल, कारण का चांगला स्पीड लावलाय नंदीने. पोरं म्हणजे प्रत्येकाला न सांगता, प्रत्येक ज्याचं ज्याचं सगळं व्यवस्थित, त्याच्या त्याच्या मामाने त्याचं त्याचं सगळं काम तो न सांगता सगळी पोरं करतात, त्यामुळे त्यांचं काय. वैभव मामाबद्दल काय सांगाल, कारण का मला तरी बघायला गेलं तर दोस्ती निभावणारे वैभव मामा आहेत. दोस्ती म्हणजे वैभव आम्ही कंटिन्यू सोबतच असतो. बकासूर असला मैदानावर तरी आम्ही सोबत असतो, महाराज असला तरी असतो. दादा आता तुम्ही सोबत असता, पण कधी कधी बकासूरला पण टीका केली जाते की कमी पळतोय, की बकासूर संपला, अशा जेव्हा लोक बोलतात तेव्हा मनाला कसं वाटतं? नाही, मग ते वाईट वाटतं, पण कसं आहे, आपला जो बैल त्या पात्राचा असेल ना, जर त्याच्या गळ्यात जाणारा किंवा पळणारा तसा, तर मग काय प्रॉब्लेम नाही. पण लोकांचं कसं असतं, आधीच असं एखाद्याच्या नंदीला नावं नाही ठेवा, पण एखाद्याचं कमी पळतो, एक इच्छा सगळ्यांची असती,
पण आपला बैल त्या पात्राचा असेल तर माणसाने बोलावं, नाही तर कसं आहे परत एखाद्याला नाव ठेवणं ते बरोबर नाही. बरोबर. कारण का बघायला गेलं तर सगळीच नंदी महादेवाची असतात. हो. प्रत्येक नंदी दादा आपल्यासाठी देवच असतो. देवच आहे, काय देवच. सांगाल? मग ते माणसांनी ते जरा त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे. ते त्यांचं वेगळं चालू असतं पाहिजे तसं नसतं. आता आपल्या खालच्या उडीलाच जर टिकला नाही तर मग पुढे जाऊन परत त्याचं बी हे होणार, ह्याचं बी हे होणार. त्यामुळे ते पहिलं बरोबर. दादा बैलाकडनं काय अपेक्षा ठेवलेली आजच्या मैदानात? आज फक्त गुलाल लागावा. गुलाल लागावा. गाडीला गती भरपूर होती त्यामुळे. स्पीड भारी होता. हो. नक्कीच एक चांगल्या स्पीडनी गाडी पळाली. बद्दल सांगा ना, कुठनं खरेदी होती आणि कशा काय तुमच्याकडे आला? बैल आपण लहानपणापासून बघतोय. हा. ना शिकून घेतला आपण त्याला. कोणाच्या नावानं पळतं? ग्रुपच्याच नावाने पळतो तो पण भावड्या फॅन क्लब. वा. जेव्हा एखाद्या म्हणजे मित्रमंडळीच्या ग्रुपच्या नावाने बोला किंवा हे सगळ्यांच्या नावाने बोलतं ना, तेव्हा त्याच्यावरची मेहनत असताना पोरं सगळी म्हणजे मन लावून करतात, कारण का संपूर्ण ग्रुपचं आपलं नाव होतं त्याच्यामध्ये. काय सांगाल? आता गाडी नुकतीच खाली गेली तरी पोरांना निम्म्यांना तर माहित बी नव्हतं, कारण रात्रीचाच निघून आलतो 2 वाजता. वा. ते आता त्यांना कळलं तर कंटिन्यू फोन चालू आहेत कंटिन्यू. दादा आज कसं काय नियोजन झालं आणि किती वाजता आले तुम्ही या मैदानात? आम्ही 2ला निघालो होतो. गाठात गर्दी लागली थोडी, 6ला पोहोचलो आणि नियोजन काय एका फोनवर नियोजन झालं. भाऊ आम्हाला म्हणलं ठीक आहे या, येतो इकडून, काय विषय नाही. नक्कीच दादा. आज सगळ्यांना आज आपल्या बलमा आणि महाराज करणं गुलालाची अपेक्षा असेल. हो. तुमच्या नंदीच्या फॅनला किंवा महाराज किंवा बकासूर फॅन्सला आज कशा प्रकारे शाश्वती देता की आज कशा प्रकारे खेळ करणार तुम्ही? आज गुलाल झाला तर सगळ्यांना असं वाटणार की आपण बी इथं असायला पाहिजे होतं. नक्कीच. खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.